तर मॅच नंबर 3 फर्स्ट राउंड मॅच नंबर 3 श्री गणेश मोरबे यानंतर सन्मानित तुकाराम फडके यांचा सन्मानित केला जाईल. तुकाराम फडके यांचा सन्मानित केला जाईल. आणि लहू फडके आपण या. तुकाराम फडके लहू फडके यांचा येतोची सन्मान साईस्टार नारायण फडके सन्मानित केलं जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. यस धन्यवाद महागुरु. सामना सुरू होते आपण जरूर पाहतो. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पहिला चेंडू आणि डीप कडे. यस गुड फिल्डिंग. आदई विरुद्ध मोरबे अशी लढत पाहायला मिळते. आणि मॅच नंबर 3 सी ग्रुप. आणि आज सी ग्रुप मधील हा तिसरा सामना. प्रचंड पत्रकार क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्व आज वेळात वेळ काढून आपण आलात. मी सर्व पत्रकार क्षेत्रातील विविध कामगिरीवर काम करणारे सर्व पत्रकार वर्गाचं मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतो. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. गुड बॉलिंग. यस इशारा येईल इथे. अंपायर सिग्नल 4 रन्स. तर प्लेयर ऑफ द मॅच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महागुरु बाकी आहे. जरूर आपण ओव्हर नंतर देऊया. मात्र मी घोषणा करतो प्लेयर ऑफ द मॅच सामना जिंकला शिवशक्ती धाकटी जुई संघाने आणि खेळाडू ठरलाय. माहिती आम्ही जरूर देऊ. मॅच सुरू ठेवा आपण. तर सन्मानित समीर तुकाराम फडके यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर अलंकार धरणेकर आणि गुरुनाथ मस्कर आकुर्ली तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. तर रोहित खरत ठरला मॅन ऑफ द मॅच. ज्याने पहिलं षटक हाताळलं, वैयक्तिक 10 खेळला. त्याला आपण देऊया ओव्हर नंतर मॅन ऑफ द मॅच. सामना आपण पाहतो डीप कडे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण कमालीचा सामना. मोरबे आणि आदई आपल्याच विभागातील 2 संघ. प्लेयर ऑफ द मॅच आपण रोहितला देणार आहोत. 10 योगदान दिलं, 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केली. आणि आपण पाहतो गावदेवी आदई जरूर सामना सुरू. बॅटिंग टीम मध्ये 5 षटक. अगदी मागचा सामना सुद्धा आपण खूप लढती अटीतटीचा पाहिला. शेवटपर्यंत तो सामना रंगला होता. एज लागते स्लिप कडे. गुड कॅच. पहिला धक्का मिळेल शिवन्या 11 गावदेवी आदी संघाला. बाद झाल्या फलंदाज सुशांत. लागेल वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचा एक आक्रमक फलंदाज. अर्धशतके केली साकार केल्यानंतर दीपक फडके राज जाधव याने खऱ्या अर्थाने बघा धरती या भूमीचं दर्शन घेतलं. काही खेळाडूंना आपण पाहतो एखाद्या गोलंदाजावर प्रति हल्ला केला ती कुठे ते जमिनीवर पाय झटकतात. तुम्ही वंदन करा. ही भूमी आहे. भूमी म्हणजे माता आहे. मित्रांनो राजचा आदर्श घ्या. एक युवा क्रिकेटर आहे. नक्कीच खूप छान विनीत. आरोई स्पोर्ट्स मोरबे संघ आपण पाहतो यावेळेला क्षेत्ररक्षण करतो. आणि शिवन्या 11 आधी बघा हे स्क्रीनवर दृश्य पाहतोय. जसं राजचं अर्धशतक झालं आणि त्यांनी आपल्या खेळपट्टीला आपल्या भूमीला नमन केलं. आणि स्क्रीनवर आपण बघा संदेशचं काम किती फास्ट आहे. आणि ते स्क्रीनवर आपण पाहतो भूमीला त्यांनी वंदन केलं, नमन केलं. आणि आज साई मैदानावर त्याचं आपण अर्धशतक पाहिलं. वेगवान जोडू आपण जरूर पाहिलं. वाईटचा कॉल येईल. तर A1 जोडी आम्हाला माहिती मिळते सँडी आणि अँडी. अँडी आणि सँडी म्हणजे महागुरु जसं म्हणतात अँडी फ्लॉवर अँड ग्रँड फ्लॉवर, तसं सँडी आणि अँडी. अनिल फडके आणि सँडी फडके. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आपण आरोही स्पोर्ट्स मोरबे या संघाला पाहतो. एकूण धावा बॅटिंग करताना टीम आधी 9 रन्स ऑन बोर्ड. एज लागते. क्लिअर स्पष्ट आवाज आला. आणखीन एक धक्का. 9 वर 2 गडी बाद. विशाल पाटील मेंडिस आउट.
रायगडचे बेस्ट अपडेटर PP यांना आम्ही स्क्रीनवर पाहतो. क्रिकेटचे समीक्षक आहेत आणि क्रिकेटमधील बारीक बारीक गोष्टींवर त्यांचा खूप अभ्यास असतो आणि स्क्रीनवर आपण प्रशांत फडके PP यांना पाहतो. विनीतचं आपण पहिलं षटक पाहिलं जे पॉवर प्लेमध्ये काही अंशी का होईना धावसंख्येला आळा देण्यामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं. मात्र आज आपण या खेळपट्टीचा अभ्यास केला तर बॅटिंग साईडसाठी खूप योगदान राहिलं. तेवढंच चांगलं पावित्र्य गोलंदाजानं दाखवलं आणि या स्पोर्टिंग विकेटवर जे मेहनत करतील त्यांना ही साथ देईल. आरोही स्पोर्ट्स मोरबे विनीत फडके काय गोलंदाजी बघा, शैली अप्रतिम आहे, स्टान्स रिदम रनवे आणि पहिलं षटक आरोही स्पोर्ट्स मोरबेसाठी. प्लेयर ऑफ द मॅच जो पेंडिंग होता दिलगिरी व्यक्त करू, मात्र आपण देणार आहोत रोहित घरतला ज्याने 2 षटकं फेकली आणि बॅटिंग करताना आपण धाकटी जुई संघाला पाहतो. महागुरू रोहितला नक्कीच आवर्जून विचारा जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात, मात्र या साई मैदानावर त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला. तर निश्चित स्वरूपात विलासदादा फडके रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांच्या शुभ हस्ते रोहितचा सामनावीर या किताबाने गौरवित केला जाणार आहे. रोहित कौतुक करावे लागेल. निश्चित स्वरूपात पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे. स्पर्धेचे आमचे शिल्पकार विलासदादा फडके रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्यांच्या शुभ हस्ते आपला इथे गौरव केला जात आहे. रोहित सागर मांडवकर यांनी निश्चित स्वरूपात प्रतिक्रिया प्रश्न विचारला होता सागर, पण रोहितने सांगितलं आवाजामध्ये थोडासा बदल झालेला आहे. नक्कीच आवाजामध्ये थोडा बदल आहे. तर समीर काळूराम खुटले आम्ही पाहतो. दादा सरकार ओम साई केबल नेट यांच्याकडून आपण देतो एनर्जी ड्रिंक. नेट सेवा आपण पाहतो राजेशजी राम फडके समीर काळूराम खुटले ओम साई केबल नेट यांचं धन्यवाद देतो. बघा कॅमेरामॅनचं लक्ष कुठं कुठे आहे बघा, डीजे ऑपरेटर कुठे बिझी आहेत ते सुद्धा त्यांनी दाखवलं. संदेश जेवढे हुशार आहेत ना त्याच्यात डबल हुशार त्यांचे कॅमेरामॅन आहेत. सेकंड ओव्हर ओमकार आला, एकूण धावा दाफलकावरती 13. बॅटिंग करतोय शिवन्या 11 आदे. ट्राय करतोय इनसाइड सर्कल, ओ डायरेक्ट थ्रो होता मात्र नाही संधी मिळेल. असं म्हटलं जातं का यशाने हुरूळ न जाता पुरेसा संयमानं जर आपण खेळ केला तर तुम्हाला मैदान गाजवता येतं. आणि आता बॅटिंग टीम शिवन्या 11 आदई. तर आरोही स्पोर्ट्स मोरबे हा संघ आपण जरूर पाहतो. यस अंपायर रेफर केलं. थर्ड अंपायर TV अंपायर आपण जरूर पाहतो. खेळाडू एकत्र झालेत. शिवन्या 11 आधी ऑन स्क्रीन पाहणार यस महागुरू जॉईंट होतील. डिसिजन पेंडिंग आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण. तर ज्युनियर आकाश तारेकर आर्यन फडके याचं आगमन झाले. यस वेलकम. यस डिसिजन पेंडिंग आउट, बॅट्समन आउट. आणि आज बघा विलासदादा फडके यांची स्पर्धा माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य ग्रामस्थ मंडळ लोकप्रियतेच्या शिखरावर वाटचाल करते आणि आज प्रेक्षक वर्गांची प्रचंड गर्दी. अगदी मालवण ग्रुप आहे आम्ही पाहतोय. जीतू 11 जयहनुमान नेरे परेश मस्कर कौस्तुभ मस्कर आहेत. सचिन मोरे आदित्य मस्कर सुद्धा आपण मालवण ट्रिप एन्जॉय करतात आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. संदेश फुलोरे यांचे इथे आगमन झाले. यस वेलकम सुस्वागतम. सेकंड ओव्हर ओमकार नावडेकर. धावा बॅटिंग टीम 15. 3 गडी बाद. बॅटिंग लाईनअप मध्ये जी साथ हवी होती ना ती मिळाली नाही आणि आता हे योगदान मिळणं खूप महत्वाचं आहे. ओमकार नावडेकर एकूण धावा 15. 3 विकेट. सेकंड ओव्हर संघमाला यश पाटील गोलंदाज ओमकार नावडेकर. इथून कमबॅक होणं खूप महत्वाचे. गावदेवी आदेही संघ आज शिवन्या 11 नावाने खेळतो. ओ भेदकता किती. ओमकार नावडेकर यंगेस्ट बॉलर आहे. अगदी दिमागदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. विगर गावचे भाचे सुद्धा आहेत ही सुद्धा माहिती आम्हाला मिळते. आणि गोलंदाजाने आपली हुकूमत दाखवत असताना ओमकार नावडेकर गुड बॉलिंग.
समोर ठेवला, एज लागते स्टायलिश पद्धतीने. आदेश तिथे होते, थोडे नाराज आहेत, मात्र चेंडू डीप बॅकवर्ड थर्ड मॅनला मिळतील. या चेंडूला नक्कीच पंचांचा इशारा येईल. 4 धावा चौकार. लक्ष विद्या मॅच कडे. ओमकार नावडेकर कमालीची गोलंदाजी हाताळतो. 19 धावा आहेत. धावांचा वेग वाढवणं खूप महत्वाचं. बॅटिंग टीम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारा शिवन्या 11 आधी. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आम्ही पहिला कॉल करू, मात्र दोन्ही संघ आपली जी लिस्ट आहे ती आपण घेऊन जा. फॉर्म 13 खेळाडूंची नावं, नेरे धुंद्री विभाग असोसिएशनची काही नियमावली ती तुम्हाला फॉलो करावी लागेल. ओमकार नावडेकर गुड बॉलिंग. एक चौकाराचा अपवाद सोडला तर दर्जेदार षटक. ट्राय करतोय इनसाइड सर्कल. हनुमानला पाहिलं, काय चेंडू अडवलाय बघा. फुटबॉल स्टाईलनं चेंडू अडवला. 2 षटकं संपली. एकूण धावा त्या फलकावर टोटल आपण आतापर्यंत पाहिल्या तर एकूण धावा येत्या 21. त्यांची पुढची पिढी जरूर त्यांना सुद्धा आपण स्क्रीनवर पाहतो. थोडेसे स्माईल आहेत क्रिकेट क्षेत्रासाठी. विवेक यांना आपण जरूर पाहतो. विलासदादांचे आम्ही पाहतो लाडके चिरंजीव. क्रिकेटची प्रचंड हौस, मात्र आज या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान पाहतो. 2 षटकं संपली. एकूण धावा 21. बॅटिंग टीम शिवन्या 11 आधी. सूर कधी गवसणार, मोठे फटके कधी येणार ही चिंता हुरूर आहे, मात्र मोठे फटके येणं खूप महत्वाचे. कारण गोलंदाजांची ताकद स्पष्ट झाली. जिथे 13 धावांचं षटक होतं पॉवर प्ले मध्ये, विनीत ओमकार नावडेकरनं 8 धावेचं षटक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट खोला टाकला यॉर्कर पद्धतीचा लॉंग ऑन कडे. काय स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ बॉलिंग. आज गोलंदाजी क्षेत्ररक्षण खूप चांगलं दर्शन होते आरोही स्पोर्ट्स मुंबईकडून. कुठल्याही संधी निर्माण करून देत नाही. आणि आतापर्यंत कैलास पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं शरीरावर चेंडू फेकते, मोठे फटके येत नाही. धाव घेण्याची तयारी, नकार दाखवला, मात्र मागचा सामना कोणी विसरणार नाही. जरी दादागिरी दाखवली टीम आपण जरूर पाहिलं धाकटी जुई संघानं, मात्र आंबिवलीने जो प्रवास केला तो सुद्धा चांगला होता. सुनील तांडेल सर यांना आम्ही पाहतो टीव्ही अंपायर्स. फिटनेसचे बादशाह नितीन पाटील कोपरोली आगमन झाले. स्वीप करते, गुड स्ट्रोक. क्षेत्र खाली मिळतील या चेंडूवर दणदणीत चौकार. तिनं पूल केला. यश खूप चांगला बॅट्समन आहे, आपण जरूर पाहिलं. यशकडे सुद्धा प्रचंड प्रतिभा आहे. चिपळे नाईट, आमदार चषक, विश्वजित असतील, आमचे सागर म्हात्रे असतील, यांची स्पर्धा पाहिली. अप्रतिम यश खेळला होता अर्धशतक, ही ताकद त्याच्याकडे. आणि आता संघ तीच अपेक्षा करतोय. शिवन्या 11 आधी. एकूण धावा दाफलकावर 28. गडी बाद झाले 3. थर्ड ओव्हर कैलास. कैलासकडे तगडा अनुभव आहे. ओल्ड इज गोल्ड, लेजंड क्रिकेटर आहे. अनेक यंगिस्तांना मार्गदर्शन केलं, मात्र आज आपल्या दर्जेदार शैलीबद्ध गोलंदाजानं योजना आखल्यात. आणि गुड बॉलिंग कैलास पाटील. गती कमी केली, प्रचंड वेग होता. वाईटचा कॉल येईल, बाहेर गेला स्टिकच्या आणि संघ पुढे सरकेल. एकूण धावा 29. 5 षटकांचा पूर्वार्ध. दोन्ही संघांची घोडदौड मैदानावर चालू आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना शिवन्या 11 आधी हा संघ बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून प्रयत्न जरूर झाले. स्क्वेअर लेग वरून धाव घेण्याची तयारी. आणि मागच्या काही चेंडूंचा विचार केला तर एकही मोठा फटका आला नाही. इथून अजूनही 2 षटकं बाकी आहेत. जर शिवन्या 11 गावदेवी आधी संघानं जर इथे आगेकूच केली तर धावा होतील. मागचा सामना करण गंचोलकरनं अगदी शेवटला हल्ले चढवल्या आणि त्याच खेळाची आता गरज आहे.
3 षटकानंतर एकूण धावा 30. तर ऑफिशियली पंचांचा इशारा ड्रिंक्स ब्रेक. चला 12 मॅन खेळाडू कक्षाकडे आम्ही पाण्याची व्यवस्था केली. तर आधीही संघ केवाळे कोपरोली दोन्ही आलेत. यस वेलकम. लिस्ट आधी लिस्ट घेऊन जा आणि त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहतोय. प्रशांत पाटील चिखले यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यानंतरची लढत असेल सिद्धार्थ 11 केवाले विपक्ष स्वर्गीय स्वप्नील 11 गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली. आज आपल्या विभागातील संघ खेळतात. आधीही खेळले. आज आंबिवली संघ आपल्या विभागातील खेळला. हरिग्राम आज पहिलं खानावला पाहिलं. खूप चांगला प्लॅटफॉर्म आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी लोकल संघांना स्थान देणं, त्यांना या चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळण्यासाठी संधी निर्माण करणं. 3 षटकानंतर शॉर्टेस्ट टीम मीटिंग आरोई स्पोर्ट्स मोरबे आपण जरूर पाहतो. आणि मोरबे गावचे जावई म्हणजे प्रशांत फडके पीपी मागुरींकडून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते का मोरबेचे जावई आहेत. आणि जावई म्हटलं तर विष्णूचा अवतार असतो आणि जावयांचा मान सन्मान करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपल्या संस्कृतीमध्ये जावयांचा खूप पाहुणचार चांगला केला जातो आणि जावई या स्पर्धेचा आनंद घेतात. 3 षटकं संपली. एकूण धावा 30. अशोक फडके यांची स्माईल पाहतो जी नेहमी स्माईल असते. 2 षटकांचा खेळ बाकी. 30 धावा आहेत. 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ बाकी. शिवन्या 11 आधी संघाला 2 षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. गोलंदाजांवर जबरदस्त हल्ले चढवावे लागतील आणि या ठणठणीत खेळपट्टीवर बॅटिंग होऊ शकते यावर लक्ष ठेवणं खूप महत्वाचे. ओमकार नावडेकर ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये केवळ 8 धावा दिल्या त्याला प्राचारण केल्या आणि संघ अपेक्षा करतो आधीच्या फलंदाजाकडून चांगले फटके येणार का. यस पहिला चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे गेला. क्षेत्ररक्षक मिसफील्ड आणि आला हा चौकार. यांना आम्ही पाहतो. टोटल धावसंख्या 34. इथून धावसंख्या गेरअप होणं खूप महत्वाचं आहे. फलंदाजांकडून शक्तीचं प्रदर्शन होणं, मैदानावर अगदी गोलंदाजावर हल्ले चढवणं आणि मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. संगम खेळतो. यश संगमकडे प्रचंड ताकद आहे. संगम आणि त्यानंतर यश तेवढा दर्जेदार फलंदाज आहे. खराब चेंडू फटका फसला. यस नो बॉल. बेनिफिट जरूर मिळेल. धाव पूर्ण केला. इथून थोडंसं बिघडते टीम आज आरोई स्पोर्ट्स मोरबे संघ. दोन्ही संघ बलवान, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. किती टार्गेट सेट होणार यावर सर्वांच्या नजर आहेत. आणि एका बाजूला फ्री हिट ओमकार नावडेकर. एकूण धावा धावफलकावरची टोटल 36. फ्री हिटचा चेंडू काहीसा खाली राहिला. नकार दिला. यशने नकार दिला. यशकडून संघ अपेक्षा करतोय नक्कीच तो सुद्धा त्याचे 100% कमिटमेंट देतो आणि गोलंदाजावर हल्ले चढवण्याच्या तयारीमध्ये तो सुद्धा. 4th ओव्हर इन प्रोग्रेस स्क्रीनवर आम्ही पाहतोय. अर्थातच लायन ग्रुप बालूशेठ फडके मालिकावीर बाईकचे आमचे स्पॉन्सर त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. ओमकार नावडेकर. एकूण धावा धावफलकावरती 36. काय गोलंदाजीचा त्रिकट मार आहे बघा. भेदक मारा. दिशा टप्पा धाव चोडण्याची तयारी. बॅड लक. बॅकअप रेडी होतो. थ्रो चुकीचा. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना खूप महत्वाच्या असतात आणि हे तंत्र दाखवताना जिथे संधी मिळेल तिथे शिवन्या 11 गावदेवी आधी संघाला धावा चोरायचे आणि त्याच पद्धतीनं योजना आखलेत. यश आपण जरूर पाहतो. एकूण धावा 38. नेक्स्ट मॅच असेल कोपरोली आणि केवाळे. के वर्सेस के. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा 38. गोलंदाज ओमकार नावडेकर. ऑफ स्टंपवर ब्लॉक हॉल चेंडू आणि बीट करतोय. काय गोलंदाजी बघा. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी होते. अगदी गोलंदाज फलंदाजांना थांबून ठेवतो. आतापर्यंत ताजा स्कोर कार्डचा जर आढावा घेतला तर एकूण धावा 38 आहेत. 38.
पुन्हा एकदा तोच मारा लॉंग ऑफ कडे सिंगल तेवढ्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण फेकी चुकीची ओ नाहीये बॅड लक बेल्स पडली नाही ही करा आपण बऱ्याच वेळा पाहतो उत्कंठ असते नजरेसमोरून धावांची भूक आता धोका नाहीये क्या बात आहे थरार नाट्य आणि धावा पळून काढल्या 4 एकदा टाळ्या होऊ द्या या चोरटी धाव याला म्हणतात नजरेसमोरून धावा चोरणं ही सुद्धा कला असते ही कला असते नजरेसमोरून धावा धाव अक्षरशः दोन्ही बॅट्समन थकले असतील मात्र महागुरु बघा ही कमी वेळा असे पाहायला मिळतात 4 धावा पळून काढलं तर दोन्ही संघांचे आम्ही पाहतोय स्वर्गीय स्वप्नील मस्कर गावदेवी कोपरोली कॅप्टन नितीन पाटील 13 खेळाडूंची लिस्ट त्यांनी पोहोचवली जय वागेश्वर प्रसन्न सिद्धार्थ 11 केवाळे कॅप्टन गणेश पारवे धन्यवाद प्लेइंग 13 ची लिस्ट आले ओ प्रचंड वेग दबाव आला तो मात्र झटकून दिला ओंकारने कमबॅक करत असताना 4 षटकं संपली आणि संघ पोहोचलाय एकूण धावा 42-3 गडीबाज शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी नक्की स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते मार्गदर्शक विलासदादा फडके आपण पाहतो यांचे थीम सॉन्ग रविदादा फडके यांना आम्ही जरूर पाहतो अशोक साहेब असतील आमच्या स्क्रीनवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना विलासदादा फडके म्हणजे सर्वांसाठी आपल्या हक्काचा माणूस या उक्तीचे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उक्तीनं अखंड केलेली समाजसेवा आणि आज आपण पाहतोय त्यांच्या प्रेरणेनं साकारणारी स्पर्धा शेवटचं षटक बाकी आणि धावा टोटल 42 क्रिकेटमध्ये परिस्थिती कोणती असली तरी चल बिचल व्हायचं नसतं असं म्हटलं जातं समय सूचकता महत्वाची आणि आता अपेक्षा संगम आणि यश कडून 11 मध्ये 15 वर खेळतो आणि संगम 8 मध्ये 12 42 शेवटचं षटक संकेत भगत पहिला चेंडू वेगवान तेवढाच चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करतो मिसफील्ड झाले 2 धावा आज थोडं बिघडलंय आज काहीतरी बिनसले धाव सोडण्याची तयारी आता धोका होईल संगम निघालाय मात्र पंचांकडे जरूर चर्चा होईल दोन्ही पंच आपण पाहते 2 धावात तर आगेकूच पूर्ण केले आणि 1 रन शॉट्स उमेश फडके बोनशेत यांचे इथे आगमन झाले सहर्ष स्वागतम सुस्वागतम यस काही महत्वाची चर्चा तिथे होईल 1 रन शॉट एकच धाव मिळेल लक्ष खूप चांगलं असतं आपण पाहतोय सँडी पालकर यांना चाणक्य त्यांची नजर असते मैदानावर कॉन्सन्ट्रेशन असतं आणि मैदानावर आपण पाहतोय नेहमी शांत आणि संयमी राहत अगदी गुड डिसिजन असतात कमिटीपर्यंत मी तरी अजूनपर्यंत ऐकलेले सँडी पालकर असताना आयोजकांकडे एखादा टीव्ही अंपायर थर्ड अंपायर साठी आलाय कधीच नाही हे त्यांचं वैशिष्ट्य संकेत भगत एकूण धावा दाफलकावर 43 ऑफ स्टंपवर जाऊन दिलं संगमनं तयारीत नव्हता आणि कमबॅक करत असताना आपण जरूर पाहतोय हा डॉट बॉल चेंडू शिल्लक असतील आता 4 धावा दाफलकावर 43 शिवन्या 11 आधी संघ उरलेल्या 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येणं अपेक्षा तीच आहे मात्र वाईटचा कॉल संघ पुढे सरकेल एकूण धावा 44 रन्स संकेत भगतला पाहतोय 4 चेंडूंचा खेळ बाकी बॅटिंग करतोय संगम कडून अपेक्षा जरूर 10 बॉल 13 चेंडू शिल्लक 4 44 वर शिवन्या 11 गावदेवी आधी संघ राहिलेल्या 4 षटकामध्ये 2-3 मोठे फटके येणं महत्वाचं आहे मात्र तो प्रयत्न होतो
स्ट्राईक यशला निघाले 2 धावेसाठी वेगानं थ्रो मात्र परफेक्ट गेला नाही. तिसरी धाव बघा मोठे फटके येत नाही मात्र आज बॅड लक. 4थ्या धावेसाठी हा प्रयत्न या संपायर यस एकदा टाळ्या होऊ द्या. 4 धावा एका इनिंग मध्ये बघा हे खूप महत्वाचं असतं. 2 वेळा एका इनिंग मध्ये खेळाडू कक्ष रनिंग आवडले असेल तर तुमच्या 2 फलंदाजांसाठी टाळ्या होऊ द्या. कमालीचा फिटनेस. थोडे थकले त्यांना माहिती आहे बॅट मधून फटके येत नाहीत आणि 4 धावा पळून काढणं. अगदी इमर्जन्सी पाणी हवा असले ते घेऊन जा आपण. या संपायर आम्हाला रेफर करतील. अगदी काही इमर्जन्सी असेल तर इशारा करा. 2 वेळा 4 धावा पळून काढणं एवढं सोपं नाहीये. बसून पाणी पिया विनंती असेल कारण तो एक आरोग्याचा मूळ मंत्र असतो. पीपी हसलेत बघा ते आम्हाला सांगतात. एका इनिंग मध्ये 2 वेळा 4 धावा आणि हसतात बघा संगम. प्रचंड स्टॅमिना लागतो. 4 धावा पळून काढले. संगमला पाहतो 4 धावा वेगाने पळून काढलेत. तर आमचे युवा उद्योजक राज मस्कर कोपरोली यांचं आगमन झाले. वेलकम. रोशन उल्वेकर मोरबे यांचं आगमन झाले. यस त्यांचं सुद्धा आम्ही सुस्वागतम करतोय. संगम बघा 11 मध्ये 17 खेळतात. 48 आक्रमण करतोय ऑन साइडला. आता फिल्डर रेडी. ओ गुड कॅच. बॅट्समन विल आउट. मितेश भोईर, अलंकार धर्नेकर आणि गुरुनाथ मस्कर यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि आमचे प्रसिद्ध गोल्डन मॅन आणि युवा उद्योजक युवा नेतृत्व आशुबाई शेळके यांचं इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन यशस्वी आयोजक आपण आसन ग्रहण करा. एकूण धावा दाफलकावर 48 आणि आश्वन्य 11 किरण शेळके पुरस्कृत संघ आपण पाहतोय. गावदेवी आधी एकूण धावा 48. मात्र आज चर्चा होईल ती म्हणजे संगम आणि विकीची. प्रणित शेळके. स्ट्राइक रेट आपण सुद्धा पाहतोय. सौरभ नावडेकर यस त्यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण. वेलकम सुस्वागतम. आपण आला असाल तर आसन ग्रहण करा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. प्रणित यश कडून अपेक्षा 11 मध्ये एकूण धावा 48. आरोही स्पोर्ट्स मोरबे गोलंदाज संकेत भगत. संघ अपेक्षा करतोय मोठ्या फटक्यांची. आधीही संघ वेगाने प्रहार करण्याचा प्रयत्न. बीट होतोय प्रणित. आज चांगल्या प्रकारे डाव सांभाळला. आपण संगमला पाहिलं बॅटिंग लाईनअप मध्ये यश येतो. सलामीवीर अजूनही उभा आहे. मात्र एकही षटकार आतापर्यंत आला नाही या इनिंग मध्ये. आता अपेक्षित आहे 48. आक्रमण करतो ऑन साइडला. तिथं प्रयत्न जरूर. सिंगल. यश किती वेगाने धावतोय बघा आज. काय त्याचा स्टॅमिना आहे. किती त्याच्याकडे चपलता आहे. किती हुशारी आहे. आणि काय आज बघा एवढा धावला तरी अजिबात थकला नाही. सलामीला आला. पाय रोवून बसला. टार्गेट सेट झालं. एकूण धावा दाफलकावरती 50. 51चं टार्गेट. टॉस आपण करणार आहोत. महागुरू जॉईंट होतील आणि चला लगेच टॉस होईल. 11:42 झालेत. मध्यरात्र आणि टॉस होईल. दोन्ही संघांना विनंती करतो लगेच संपर्क साधा. धन्यवाद. तर इथे नाणेफेक केली जात आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. इथे केवाले विपक्ष कोपरोली. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. विश्वशेठ छलके आदे यांच्या शुभास्ते. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल क्रिकेट संघ केवळ क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक निर्णय. आम्ही प्रथमतः थोड्या विचार करू कारण ऑन द एकदाच तुम्हाला निर्णय दिला जाईल. गणेश पारवे तुम्हाला या ठिकाणी जो काही निर्णय इथे फलंदाजी करू.
फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. गावदेवी आपण इथे पाहतो कोपरोली क्रिकेट संघ स्वप्नीलच्या नावाने खेळतो. यापूर्वी 2025 आणि 2024 मध्ये दोन्ही संघ किती वेळा आमने सामने आले होते? एकदाच झाली आहे मॅच. आम्ही खूप बॅड फॉर्ममध्ये आहोत आणि कोपरोली संघ बोलला तर मंगेश दादा यांची खूप आठवण येते आणि आम्ही पण त्यांनाच डेडिकेट मॅच करण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल एकंदरीत साई स्टार क्रिकेट संघ बिगर आयोजित दादांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. अर्थात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्पर्धा आपल्याला कशी वाटली, काय सांगू शकाल आयोजनाबद्दल? छान स्पर्धा आहे आणि जे नवीन खेळाडू आहेत त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, कारण एवढं मोठं आयोजन करणं सोपी गोष्ट नसते. कारण 5 दिवस जेव्हा आपण आयोजन करतो तेव्हा खूप कठीण असतं. बोलणं सोपं असतं पण करणं खूप कठीण असतं. थँक्यू सो मच. नितीन नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? आता मात्र तुमच्या मनासारखं झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. प्रतिस्पर्धी सिद्धार्थ 11 केवल क्रिकेट संघ पाहतो 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 50 ते 55. यामध्ये महत्वाची धुरा कोणत्या गोलंदाजांवर असणार आहे? रोहित आणि मंगेश. आज तुमच्याकडनं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली 1-2 रोशन शेठ पाटील संघामध्ये काही कारणास्तव नाही आहेत, परंतु रोशन पाटील यांची उणीव तुम्हाला या सामन्यामध्ये भासणार का? 100% ते प्रयत्न करू ते भासून काढणे. काय सांगाल साई स्टार विगर क्रिकेट संघाच्या आयोजनाबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? दरवर्षीप्रमाणे छानच असतं आणि अजून छान करण्याचा ते प्रयत्न. थँक्यू सो मच. बघा हे नितीन पाटील, नितीन सुद्धा ऑर्गनायझर आहेत. कारण गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या माध्यमातून सुद्धा डे नाईट फॉर्मॅट क्रिकेट स्पर्धा गेल्या महिन्यामध्ये आपल्या भेटीसाठी आली आणि त्या स्पर्धेची चर्चा सुद्धा संपूर्ण रायगडमध्ये झाली. हो टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बोलूया आता बदल आमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी दीपक फडके विगर यांच्याकडे बोलूया. धन्यवाद गडगे सर, धन्यवाद सागरभाई मांडवकर, धन्यवाद मनोहर पाटील वाजे. एकंदरीत जर पाहिलं दुसरं सत्राचं सुरू होईल 30 चेंडूमध्ये 51 धावा जमवायच्यात. या मैदानावरती त्या धावा माग नाही आहेत, परंतु चांगली गोलंदाजी 2 वेळा जर एकंदरीत पाहिलं 4-4 धावा धावून काढल्या. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय ज्या साई स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या वतीनं जे सर्वांचे आमचे आधारस्तंभ आणि आमचे प्रेरणास्त्रोत म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातात ते विलासदादा नारायण फडके, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे सुंदर पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटाचा अवधी. पीपी एक चांगलं योगदान तुम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला यावर्षी 4 चांद लागण्याचं काम केलं. ते संदीप फडके असतील, अनिल फडके असतील, मिथुन पाटील असतील, सनी फडके असतील, बीके असतील, प्रतीक असेल, लहू पाटील असतील, सुनील फडके असतील, रवी फडके असतील, अशोक फडके असतील आणि संपूर्ण साई स्टार क्रिकेट संघ. आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये जर कोणी सर्वत्व योगदान दिले असतील तर आमचे सर्वांचे भाऊ अर्थात महेंद्र भगत माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं मोलाचं योगदान राहिले. सनी फडके असतील, आमचे प्रयाग सिटीचे मोरे साहेब असतील, एक चांगलं योगदान ज्याचं नेहमीच राहिलं या टीमसाठी. आणि एकंदरीत आयोजन करीत असताना सर्वांनी जे भरभरून प्रेम दिलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनाच्या अंतःकरणापासून आभार मानेल. कारण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचं योगदान लाभतंय आणि नक्कीच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने जी साथ दिली त्याचं ऋण आम्ही कधी विसरणार नाही. बोलूया सामन्याकडे. 30 चेंडूमध्ये 51 धावा जमवायच्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये संकेत भगत आणि हनुमान फडके. गोलंदाजी मार्कवरती शुभम शेलके, छोटा केडी या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. अतिशय रंगतदार फार्म मध्ये असणारा हा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. बोनशतगाव एंड करून पहिला चेंडू फेकेल. पहिला चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. सुंदर वेगवान चेंडूची फेकी पाहायला मिळाली. 10ची सरासरी या मैदानामध्ये खेळत असताना महाग नाहीये, कारण मागच्या एकंदरीत सामना पाहिला काय फाईट दिली आंबिवली संघानं शिवशक्ती धाकटी संघाविरुद्ध. अगदी शेवटच्या षटकापर्यंत गोलंदाज शुभम पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, चेंडू पायावरती आदळतो. पंच सांगतात की ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल या चेंडूवरती. बोनस स्वरूपामध्ये लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. पंचाचा पॅनल जर आपण पाहिला आज राम पाटील, चंद्रन असतील, सांडी पालकर सर केवाले आणि सुनील तांडे सर बेलवली हे 3 पंच महत्वपूर्ण आपली भूमिका साकार करीत असताना आणि एकविरा लाईव्ह इव्हेंट्स कौतुक करावं लागेल. या मैदानामध्ये ज्यावेळी साई स्टार क्रिकेट संघाचं आयोजन असतं त्यावेळी संदेश शेलके यांचं मोलाचं योगदान, मोलाची साथ लाभली आहे.
स्पर्धा कोणती असू दे, परंतु जी डेट तारीख निघाली साई स्टार टीमची की ती फिक्स केली जाते, त्याचं देखील आपण आभार मानूया. गोलंदाज शुभम पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वेगवान गोलंदाजी. स्लोवर चेंडू फेकला मॅचच्या अगदी रडारमध्ये. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. फटका मॅचच्या अगदी मिडल करला. षटकाराने संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. षटकाराने संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. सागर फड मैदानामध्ये पाहायला मिळते. वेगवान चेंडू लेटकटचा प्रयत्न. वेगवान चेंडू खेळपट्टीचा एकंदरीत विचार केला पेपी अतिशय पाठा खेळपट्टी आहे आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किट होतोय, वेगाने चेंडू येतोय आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर फलंदाजांना चेंडू मिडल कडनं थोडंसं अवघड जाते. जे ओरपीस लाईनचे चेंडू फेकले जातात त्यावरती चौकार आणि षटकार सागर आपण पाहिले. थोडंसं लेन जर पाठीमागे घेतली तर ते चेंडू निर्धाव फेकलेत. हे क्रिकेटचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. कुंडलिक फडके भोनशे देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शुभम शेलके पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू बॅटची आतली कडा. फलंदाज होईल बाद. सुंदर गोलंदाजी राहिली शुभमची आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर श्री गणेश मोरबे संघ मैदानामध्ये खेळत असताना जे धावसंख्या जर पाहिली 24 चेंडूमध्ये 44 11च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. हरोई स्पोर्ट्स मोरबे टीम मोरबे 11 मोरबे या नावानं संघ मैदानामध्ये खेळतोय. तर दुसरीकडे शिवन्या 11 अदई अर्थात आपण पाहिलं किरण शेलके जी ज्यांचे मुलीच्या नावानं जर आपण पाहिलं ऑटो सप्लायर्स मध्ये देखील ज्यांचं योगदान राहिलंय आणि प्रकाश शेलके हे त्यांचे पिताश्री हे देखील सामना पाहतात, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. आदिनाथ पाटील पुढील षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. आज संघामध्ये अनेक खेळाडूंना नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु पहिली गोलंदाजी शुभम शेलकेनं अप्रतिम फेकली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली या गोलंदाजाची आणि हे षटक कशा प्रकारे फेकलं जाईल आदिनाथ कडून. हा चेंडू सुरेख फटका बॅटच्या मधोमध हनुमान फडकेच्या बॅट मधून येतोय. दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. हे देखील सामन्याचा आनंद घेतात आमचे सचिन फडके यांचे जिवलग मित्र. त्यानंतर जर आपण पाहिलं एक चांगला फटका हनुमानच्या बॅट मधून सलामीची जोडी मैदानामध्ये आली. त्यानंतर संकेत वगैरे बाद झाला. त्यानंतर फलंदाज आयुष फडकेला मैदानामध्ये पाहतोय. स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक राजेश फडके साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित असतील. तर या आपण व्यासपीठावरती कट करण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी खांद्याचा वापर केला. अतिरिक्त उचली घेणारा चेंडू फेकण्यात आला. एक दमदार गोलंदाजी राहिली आहे आदिनाथ पाटीलची. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर सुंदर कमबॅक पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एकंदरीत एक चांगलं बॅटल प्रशांत फडके पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू फेकला डीप लॉंग ऑनला. स्ट्रेट हिट चेंडू सीमा पार. चौकाराने संघ धावून पोहोचलाय 17 या आकड्यावर. ज्यावेळी दोस्ती तुमची घट्ट होते ना त्यावेळी पाठीमागे जे काय झाले ते विसरून जायचं असतं आणि नव्याने सुरुवात करायची असते. हे सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून
खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळावं लागलं हनुमान फडकेला. ज्या हनुमान फडकेने पहिल्या चेंडूमध्ये षटकार लगावला होता, त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक. 3 चेंडू डॉट फेकले गेले. एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या. आणि ज्या धावसंख्येचं समीकरण जर पाहिलं 20 चेंडू 34 समीकरण आहे. 20-34 समीकरण मैदानामध्ये. चांगली दमदार सुरुवात राहिली. त्यानंतर गोलंदाजी देखील खूप चांगली करतोय यावेळी शिवन्या 11 गावदेवी अदे टीम. गोलंदाज अदिनाचा हा चेंडू हलकी हाताने दिशा दिली. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय मेंडिस त्या ठिकाणी आलाय. 1 धाव मिळेल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. या सामन्याचा आनंद घेत असताना भूपती तुम्हाला पाहायला मिळेल. रुद्र असेल, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल ज्यांच्या माध्यमातून महेश अनंता फडके यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आली आहे. त्यानंतर माऊली सायकल स्टोअर्सचे प्रोप्रायटर आदरणीय हरिभक्त परायण दिनकर पाटील साहेब यांचं देखील मनाच्या अंतकडामधून स्वागत. अगदी बॅटच्या रडारमध्ये फेकून दिलाय. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकारानं संघ जाऊन पोहोचला. 24 धावा. चोवीस आकड्यावरती 18 चेंडू 27 समीकरण. अठरा 27 समीकरण मैदानामध्ये. एकंदरीत जर आपण पाहिलं 2 षटकांसाठी वेळ घेण्यात आला 7 मिनिटं आणि 15 सेकंद. अगदी भूषण यांचं कौतुक करावं लागेल. चांगलं योगदान राहिले त्यांचं. टायमर देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आला. त्यानंतर LED स्टंप देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. भूषण गवते यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्गवरती विशाल पाटील मेंडिस या नावानं हा खेळाडू ओळखला जातोय. अनेक वर्षे अदई गावाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रशांत फडके खूप चांगली दमदार कामगिरी केली आहे. प्रणितला आपण मिड विकेटला पाहतोय. एक चांगला खेळाडू ज्याचा खेळ आपण पाहिलाय आणि व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतोय. अदई गावाचे आण बाण आणि शान आशुशेठ शेलके गोल्डन मॅन आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतो ओमकार शेलके यांचं आगमन होतंय. आणि आमचे बंधुतुल्य मित्र भाऊ अर्थात राज मस्कर कोपरोली याचं देखील व्यासपीठावरती आगमन पाहायला मिळेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा 1 धाव कंप्लीट. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 17 चेंडू 25 धावसंख्येची गरज असेल. विशाल पाटीलचा स्लोवर चेंडू फेकला गेला. लोअर फुल टॉस चेंडू उडून टाकला. चेंडू जाईल डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून. हवाई सफर. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 32 धावा. नक्कीच गोल्डन मॅन आशु शेलके ज्यांची आपण नुकताच डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहिली आणि पुढल्या वर्षी ती स्पर्धा भव्य दिव्य रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. 3 लाखाची स्पर्धा असणार आहे. संघ देखील पॅकर शोधावा लागेल संदेश, कारण आशु शेलके यांची स्पर्धा म्हटली की अनेक नाविन्य त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. विशाल पाटील वरती चढवलेला हल्ला 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या. 16 चेंडू 19 समीकरण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगला विकेटने चेंडू आलाय. प्रणित शेलके त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट मिसफील्ड आणि त्या ठिकाणी एकंदरीत जर पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. समीकरण जर पाहिलं 15 चेंडू 17चं समीकरण मैदानामध्ये. ओमकार शेलके एक शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व त्यांना देखील तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहता. आशु शेलके देखील पाहताय. यावेळी चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी गाठेल का? प्रणित चेंडू खाली आलाय. सेफ हँड फलंदाज होईल बाद.
मिसफील्ड केली. या चेंडूवरती झेल पकडला आणि जो राग त्या चेंडू सोडल्यानंतर केला होता त्याचा विकोप पाहिला. झेल पकडल्यानंतर चेंडू अगदी जोराने आदळला आणि फलंदाज बाद झाला. दुसऱ्या क्रमांकाचा 34 आकड्यावरती हनुमान फडके. 11 चेंडूमध्ये 21 धावसंख्येचं योगदान दिलं आयुष फडके. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज टाइम लक्ष द्यायचे आदेश याकडे, कारण एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर तुम्हाला थांबण्याची अनुमती नाही, अन्यथा तो खेळाडू टाइम आउटचा खेळाडू बाद दिला जाईल. आपण या स्पर्धेचे नियमावली पाहिलेत, त्यामुळे थोडं लक्ष द्या. एक तुम्हाला ही वॉर्निंग आहे, पुढे असं करू नका. ही सर्व संघनायकांना आणि खेळाडूंना विनंती असेल. गोलंदाजी मार्कवरती विशाल पाटीलचे षटक. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या. 10-1 सफलता मिळवली. स्लोवर चेंडू फेकला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद. राहिली विशालची. सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय आणि सामना एकंदरीत जर पाहिला तर कधी सामना आदेश संघाच्या बाजूनं, कधी सामना मोरबे संघाच्या बाजूनं. मैदानामध्ये कोण आलाय तर नक्कीच मैदानामध्ये मोरबे गावाचा एक गोल्डन मॅन आलाय. अर्थात क्रिकेटच्या पटलावरती एक शांत आणि संयमी खेळ ज्याचा नेहमीच आम्ही पाहतोय तो आदेश पांडव मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख राहिली. स्लोवर चेंडू फेकला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळतोय. सुरेख गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये 2 सफलता मिळाल्या विशाल पाटीलला, मेंडिसला आणि धावा खर्च केले गेले 10. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 34 धावा धावफलकावरती आणि 3 फलंदाज गारद होत असताना दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मोरबे टीम नक्कीच आपण ऑन स्क्रीन वरती असू शेलके यांना जर पाहिले त्या स्पर्धेमध्ये VIP बॉक्स खूप चालले. स्पर्धेमध्ये सर्वाधिक विक्रम त्या आदई गावामध्येच आपल्याला पाहायला मिळतोय. 300 मान्यवरांची उपस्थिती लाभली. अनेक राजकीय क्षेत्रामधील, सामाजिक क्षेत्रामधील अतिथी मान्यवर त्या स्पर्धेला आपण पाहिले आणि आज देखील विलासदादांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी आशुषबाई शेलके असतील, त्यानंतर ओमकार शेलके असतील, विलास दादा पाटील असतील, त्यांचे चांगले योगदान राहिले आधी गावासाठी आणि एकंदरीत या क्रिकेटसाठी. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. सामना जर आपण पाहिला 12 चेंडू 17चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम नाही, तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती 13 मिनिटाचा अवधी आपण घेतलात, याकडे लक्ष असू द्या. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी. गोलंदाजी मार्कवरती मानव शेलके हा एक नवीन चेहरा, एक चांगली गोलंदाजी मानवची आपण पाहिली. डावखुरी हाताचा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. आणि एकंदरीत जर पाहिलं हे षटक फेकत असताना अंडर-22 मध्ये देखील या खेळाडूचा आपण खूप चांगला खेळ पाहिलाय. तो मानव खेळण्यासाठी चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. कट करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर गोलंदाजी. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटले जाते, अगदी नाकाजवळून चेंडू पडतोय आणि टेकअप होऊन जातोय. चेंडू जाईल डॉट. आयुष फडकेसाठी फेकलेला हा चेंडू तुम्ही पाहताय. येणारे चेंडू 11 आणि 17चं समीकरण. 11-17चं समीकरण मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? आणि एकंदरीत जर पाहिलं एक चांगला निर्णय प्रशांत फडकेने सांगितलं की कंपल्सरी चेसिंग मुळे अनेक संघांना पराभव पत्करावा लागतोय, त्यामुळे आपण सुपर ओव्हर ठेवूया आणि प्रशांत फडके यांची ती इच्छा आपण पूर्ण केली आहे.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हे आवेलेस चेंडू संदेश शेळके जर बायला पडला तर थोडस खाली राहिलाय, उंची कमी दिली चेंडूला. आणि एकंदरीत पाहतो मानव शेळकेचं मी कौतुक केलं होतं की हा गोलंदाज खूप चांगला आहे, युवा टॅलेंटचा गोलंदाज आहे. आणि हे चेंडू जर आपण पाहिलं तर डॉट फेकले गेलेत. येणार चेंडू 10-17चं समीकरण. आयुष फडके जो 1 डाऊनला खेळाडू आलाय, त्या खेळाडू मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तो फलंदाज स्ट्राईक वरती. सुरेख फटका शॉर्ट पीस लाईनचा फेकला, फाईन लेगला चेंडू क्लिअर करेल. एका टप्प्याने सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. 38 पाहिलं. येणार चेंडू 9-13. आता लग्न हल्दी साखरपुड्यांचा सीझन चालू होईल. कोणाचा पाखरू कोण घेऊन जाईल हे माहित होणार नाही. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. मानव शेळकेचं षटक. 9 चेंडू 13चं समीकरण. यावेळी चेंडू फेकला, थोडासा पाठी फेकला गेला. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, त्यावरती आयुष फटके बॅट मधून चौकार आपण पाहिला. सुंदर फटका. अच्छा रजनी मधील लांब लचक षटकार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 2 चौके 44 धावा धावफलकावरती. पहिले 2 चेंडू बॅकफुटला जाऊन खेळला आणि यावेळेस मात्र फ्रंट फुटला आला. थोडासा पदतालीचा वापर केला. क्रीज वरती डान्सिंग द ग्राउंड विकेट आला आणि षटकार लगावला. क्रिकेटमध्ये तुमचा नजर खूप महत्वाची आहे आणि ती नजर आयुष फटके आपण पाहिली. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा जमवल्या आपल्या टीम साठी आणि 5 चेंडू मध्ये 16चं योगदान देतोय आपल्या टीम साठी. स्लोवर चेंडू फेकला गेला, ऑफस्टिकच्या बाहेर बोलतो चेंडू. पंचांचा इशारा अवंतरचा. अवंत धावेने संघ जाऊन पोहोचलाय 45 धावा धावफलकावरती. मानव शेळके एक सुरुवातीला खूप चांगली दमदार गोलंदाजी केली, त्यानंतर खराब कामगिरी राहिली आहे गोलंदाजाची. आडव्या बॅटने फेकलाय, अगसूर एक फटका, गुडघा टेकून यावेळी MS धोनी स्टाईलनं सामना संपवलाय आणि सामना या ठिकाणी जर आपण पाहिलाय सामना जिंकतोय तो अरोही स्पोर्ट्स 11 श्री गणेश मोरबे टीम. थँक्स दीपक फडके. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये सनी शेट्टे यांनी पुरस्कृत केलेला संघ आरोही स्पोर्ट मोरबे क्रिकेट संघाने आधी क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. शिवण्या 11 आधी क्रिकेट संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपला मी 6 स्टार बिगर क्रिकेट कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आरोही स्पोर्ट्स मोरबे आदेश पांडव तुमच्या संघाचं मनपूर्वक इथे आम्ही अभिनंदन करतो. नक्कीच गडगे सर, या ठिकाणी आपण पाहतोय ऐश्वर्या रिसॉर्ट्सचे मॅनेजर